माकड राजा याची मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे. एक जंगल होतं, त्याच्यावर खूप झाड होते आणि झाड होते खूप सारे माकड राहत. तर मग एक दिवस मासे पकडणारे बोट जो असते त्याच्यात निघाले होते, मछल्यांना पकडण्यासाठी, माशांना पकडण्यासाठी. पण कोणता एक मासा त्याच्या हातात नव्हता नाही. पण तेवढ्यात त्यांना दिसलं की एक आम्हाला तरंगतोय. त्यांनी विचार केलं की माझे मित्राला हा फळ मिळते असेल. ते फळ त्याने आपल्या मित्राला दाखवलं. मग ते दोघं गेले राजाकडे आणि मग राजानं ते फळ दाखवलं. राजांनी आपल्या मंत्रीला विचारलं हे काय. तर मग त्याच्या मंत्री म्हणतो की हे काम म्हणजे एक फळ. तर मग राजा विचारतो हे तुम्हाला कुठे मिळालं. मग तो सांगतो की मासे पकड असताना आम्हाला हे तरंगत दिसलं. मग तो आज्ञा देतो की उद्या सकाळी आपण जाऊ. तर मग ते गेल्यावर राजा विचारतो अरे हे आवाज कसा आहे प्रधान. तर प्रधान म्हणतो की मला जे माकड आहेत. तर मग राजा म्हणतो सैनिकांना सांगू की आज माकडांचे मांस खाणार आहे आपण. तर मग एकूण सारे माकड जातात घाबरून आणि मग ते एक एक बाण, धनुष्य बाण घेऊन एक मारतात. पण कोणाचंच नाही लागत. तेव्हा ते सगळे म्हणतात माकड आपल्या राजाला की महाराज त्यांनी आपल्याला आक्रमण केलं आहे, आम्हाला वाचवा, काहीतरी करा. तर त्याच्या राजा म्हणजे माकडांचा राजा म्हटलं की हे थांबू नका, असं घाबरू नका, मला काहीतरी विचार करू द्या. मग त्यांनी बघितलं की या त्या पलीकडचे झाडीची फांदी. ते म्हणते मी आता जसं सांगतोय तसं करा. त्या दोरीचा एक टोक माझ्या कमरेला बांधा आणि दुसरा टोक त्या झाडाच्या फांदीला. मी ती फांदी पकडतो. तर मग माकड राजाने काय केलं, तो एक उडी मारली आणि झाडाची फांदी होती पण टाईट नव्हती, ढिली होती. म्हणून तो काय जास्त वेळ पकडू नाही शकला. सगळे एक माकड जाऊ लागले. पण शेवटी कसं होतं, त्याचं माकड राजाचा हात छटकतो आणि तो खाली जाऊन पडून मरतो. त्याच्यामुळे बाकीच्या माकडांचा जीव वाचतो. अशी होती शूरवीर माकड राजा याची गोष्ट.